मित्रांनो नमस्कार, मी योगेश घुगे. आपण पाहतात सार्थक न्यूज. PL ग्रुपच्या गणपतीच्या आरतीचा मान सातपूर सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना. सातपूर कॉलनी येथे माजी नगरसेवक श्रीप्रकाशजी लोंढे, युवा नेते भूषणभाऊ लोंढे, माजी नगरसेविका सौ दीक्षाताई लोंढे, युवा नेते दीपक नानाजी लोंढे यांच्या पुढाकाराने गणेशोत्सवानिमित्ताने जेजुरीचा खंडेराया या देखाव्याचे आरस करण्यात आले आहे. यावेळी या आरतीचा मान सातपूर सोसायटीच्या संचालकांना देण्यात आला. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, वेलकम वेलकम, जय मल्हार. लोंढे आणि प्रकाशजी साहेब लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली जे हा कार्यक्रम 19 वर्षापासून चालू आहे तो सतत असाच अखंड चालू राहो आणि नानाजी लोंढेंना ही गणेश मूर्ती खूप शक्ती देवो आणि यापुढे जे कार्यक्रम होणार आहे नगरपालिकेचे त्यासुद्धा त्यांचा मोठा विजय हो ही मी सर्वांना इथं ग्वाही देतो आणि त्यांच्या पाठीशी आमची सर्व सातपूर सोसायटी आणि गाव हे 100% मागे राहणार आणि आम्ही हे काम करणार. आज त्यांनी आम्हाला इथं सोसायटीला बोलवलं त्याबद्दल मी त्यांचे खूप धन्यवाद मानतो आणि नानाजीने असेच उपक्रम मांडावे आणि आम्हाला बोलवत राहावे आणि अशा शाल हार फुलचे देऊन आमचे स्वागत करावं. रिपब्लिकन सोशल ग्रुप प्रणित PL ग्रुप गणेश उत्सव मित्र मंडळाचे 19वे वर्ष आहे. आमचे मार्गदर्शक व प्रेरणास्थान लोकनेते प्रकाशजी लोंढे साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या पुढाकाराने त्यांच्या मार्गदर्शनाखाली दीपक नानाजी लोंढे यांच्या अथक प्रयत्नानं व पुढाकाराने तसेच आमच्या लाडक्या नगरसेविका दीक्षाताई दीपक नानाजी लोंढे, युवा नेते भूषणभाईजी लोंढे या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली या सर्वांच्या नेतृत्वाखाली
गेले 19 वर्षापासून आनंद छाया सातपूर कॉलनी बस स्टॉप येथे अतिशय दिमागदारपणे गणपती सोहळ्याचं आयोजन केलं जातं। यामध्ये समाज प्रबोधनपर कार्यक्रम केले जातात, समाजाचं प्रबोधन होईल असे देखावे या ठिकाणी साकारले जातात। गत वर्षी आपण बघितलं असेल माता वैष्णोदेवी यांचा गुहा या ठिकाणी साकारण्यात आली होती। तत्पूर्वी सप्तशृंगी मातेचा आई जगदंबेचा देखावा या ठिकाणी त्यांचा गड देखील साकारण्यात आला होता। असे विविध उपयोगी यंदाचा जेजुरी गड पर्वत या ठिकाणी साकारण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी मंडळाच्या वतीने पोलिसांना सहकार्य करा, समाज प्रबोधनपर भिंती पत्रका असतील, बॅनर असतील ते या ठिकाणी लावलेले आहेत। प्लास्टिकचा वापर टाळा आणि रोगराईपासून संरक्षण करा, स्वच्छता ठेवा अशा आशयाचे देखील आम्ही दुतर्फा रस्त्याच्या बाजूने फलक लावलेले आहेत, जनजागृती केलेली आहे। झाडे जगवा झाडे लावा हा उपक्रम राबवलेला आहे। आम्ही गेल्या 6 महिन्यापूर्वीच बेलगाव ढगा येथे नानाजींनी 4 एकर मध्ये जवळजवळ 400 आंब्याच्या केसर रोपांची त्या ठिकाणी वृक्ष लागवड केली, वृक्ष संवर्धन केलं आणि एक आम्ही संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे की झाडे जगवा आणि त्याचप्रमाणे वृक्ष संवर्धनाचा देखील कार्यक्रम हाती घेतला आणि पीएल ग्रुप गणेश उत्सव हा स्वखर्चाने नानाजी लोंढे या ठिकाणी साकारत असतात आणि त्याला जोही खर्च येतो ते स्वखर्चाने करतात। यासाठी कुठल्याही प्रकारची वर्गणी आम्ही कोणाकडून घेत नाही आणि गेले गणपतीचे 10 दिवस या ठिकाणी मोठ्या भक्तिभावाने गणेश भक्त गर्दी करत असतात आणि महाप्रसादाचा देखील मोठा कार्यक्रम ठेवण्यात येतो। सातपूर शहरामधले पंचक्रोशीतले सर्व सामाजिक कार्यकर्ते असतील त्यांना सगळ्यांना या ठिकाणी निमंत्रित केलं जातं, त्यांना आरतीचा मान दिला जातो। उद्योजक असतील, आज आरतीला सातपूर विविध विकास कार्यकारी सोसायटीचे सर्व विश्वस्त पदाधिकारी सदस्य होते। त्यामध्ये आमचे मार्गदर्शक किशोर शेठजी मुंदळा होते, त्याचबरोबर दिलीपजी बंधुरे, छगनजी बंधुरे, कांतीलालजी बंधुरे, त्याचप्रमाणे अमरजी काळे, गोकुळजी निगड, एकनाथ दादा तिडके, त्याचप्रमाणे गोकुळजी तिडके, त्याचप्रमाणे सर्व त्यांच्या सोसायटीचे सदस्य या सर्वांच्या हस्ते या ठिकाणी आरती आज घेण्यात आली आणि त्याचप्रमाणे निवृत्ती अण्णा इंगोले यांनी देखील या ठिकाणी मंडळाला भेट दिली। आता या सगळ्या मंडळाच्या या सोहळ्यासाठी आमचे पीएल ग्रुप केडरचे, नानाजी लोंढे फाउंडेशनचे, पीएल ग्रुपचे व सगळे आमचे सदस्य जवळजवळ केडरचे 430 कार्यकर्ते या ठिकाणी रात्रंदिवस अहोरात्र झटत आहेत, मेहनत घेत आहेत आणि मंडळासाठी शिवमल्हार जागरण गोंधळ पार्टीचं देखील सहकार्य लाभत आहेत। त्यांनी या ठिकाणी जो जागरण गोंधळ सादर केलाय त्यामुळे मंडळाला एक जिवंत अनुभूती या ठिकाणी जेजुरीला आल्याची मिळत आहे आणि आमच्या या मंडळाचे अध्यक्ष संतोष अण्णा पवार हे आहेत। नानाजी लोंढे, दीक्षाताई लोंढे, भूषणजी लोंढे व लोकनेते प्रकाशजी लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या सहकार्याने हा उत्सव पार पडत आहेत। मंडळाचे अध्यक्ष संतोष अण्णा पवार, मनोज आहिरे, भुरा जगताप, नाना जाधव, रवी मामा पालवे, विनायक सातळे, अभिमन्यू गुडगे यासाठी पुढाकार घेत आहेत। चॅनलला आपण शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।